मुंबईमध्ये बेस्ट बसच्या फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसामध्ये 58,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तिकीट तपासणी मोहीम राबवण्यासाठी बेस्टने 382 तिकीट निरीक्षकांची नेमणूक केली आहे। ठाणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात जवळपास 493 कोटी खर्चून 6,000 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत आणि त्यापैकी काही खर्च ठाणे महापालिकेसह क्षेत्रातल्या अन्य महापालिकांनाही करावा असे निर्देश गृह खात्याने दिले आणि या कामासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या खंडाळा घाटामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी झाली। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा घाटामध्ये 3 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या। नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला वीकेंड असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली। मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक असल्याने बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाली। दलित वस्तीत सिमेंटचा रस्ता चोरी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। झाल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यातल्या आंबे गावात घडला। इथल्या रस्त्यासाठी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। संबंधित ठेकेदारांना रस्ता न करताच तो पूर्ण झाल्याचं दाखवलं, त्यामुळे प्रशासनानं रस्ता चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिला। केडीएमसी मुख्यालयावर फेरीवाल्यांनी धडक मोर्चा काढला। फेरीवाल्यांवरच्या अन्यायकारक कारवाई थांबवावी, राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अशा त्यांच्या मागण्या होत्या। मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाचे दार ठोठवू असा इशारा यावेळी महाराष्ट्र पठारी सुरक्षा दलानं दिला। विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांनी वर्ध्यात शरम करो आंदोलन केलं। समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या घटनेला 5 महिने उलटूनही पीडित कुटुंबांना मदत मिळाली नाही। दुसरीकडे आंदोलनाच्या बाजूला शरीर सौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली, मात्र उपोषण मंडपाकडे आमदारांनी ढुंकूनही पाहिलं नसल्यानं हे आंदोलन केलं गेलं। चंद्रपूरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला 1 महिना उलटूनही कुठलाच निर्णय झाला नाही। त्या चंद्रपूरसह राज्यातल्या अंगणवाडी सेविका संतापल्या। बालकांना पोषण आहार आणि शालेय पूर्वशिक्षण देण्यात हयगय करत असल्याच्या कारणावरून सेविकांना नोटीस आल्या। कामावरून काढून टाकण्याचीही नोटीस देण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातल्या शिक्षकांची विशेष शिक्षक पदस्थापना 6 वर्षांपासून रखडली आहे आणि याविरोधात जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या टॉवरवर चढून एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलं। पांडुरंग आणगे असे या शेतकऱ्याचं नाव आहे। महागाव तालुक्यातल्या हिवरा संगम इथल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही आणि याबाबत वारंवार आंदोलनं करूनही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी चक्क टॉवरवर चढून आंदोलन केलं।